जय शिवराय मित्रांनो, आपण आज कर्नाळा फोर्ट इथे ट्रेकिंगला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता हे इथले बुकिंग ऑफिस आहे आणि तिथे व्हेकल पार्किंगसाठी जागा आहे. इथे काही चार्जेस आहे त्याचेही आणि हे पर पर्सन चार्जेस आहेत. तर आपण स्टार्ट करणार आहोत तिथून आज. चला. तर आतून असा काही रूट आहे. आतून असा रूट आहे. तुम्ही हे झाडं वगैरे बघू शकता, खूप विशाल आहे इथे. असा रोड बनवलेला आहे. संडे असल्यामुळे आज प्रचंड गर्दी आहे. गच्च भरलेला आहे गड पण. तुम्ही इथेच बघू शकता किती जणांची गर्दी आहे वगैरे. चला. तर एक इथे हा एक पायवाट आहे, एक ट्रेल, आणि तुम्ही गड बघू शकता तिथे. तर आपल्याला तिथे जायचं आहे, ते पोचायचं आहे त्या टॉपवरती. चला. आपण थोडं पुढे आलो आता. इथे बरंच डिस्टन्स कवर केलं आपण. आणि इथे एक स्मॉल असं गार्डन बनवलं आहे छोटंसं. आणि आतमध्ये पुढे आणि आतमध्ये इथे पुढे तुम्ही बघू शकता लहान पोरांसाठी खेळण्यासाठी असे इक्विपमेंट्स आहेत. हे बरंच काय ॲडव्हेंचरस गोष्टी पण आहेत, बघू शकता तुम्ही. चला. तर आपण जसं ते वाचलं होतं एंट्रन्सला बर्ड सँच्युरी, तिथे बरेच काही बर्ड्स आहेत आणि यांनी या पिंजऱ्यांमध्ये पण त्यांना टाकून ठेवलेलं आहे, जे की नाही करायला पाहिजे. पण तरी तर आपल्याला माकडं वगैरे बघू शकता तुम्ही. तर इथे ट्रेल्सकडे जाण्यासाठी जागा आहे. ओके. आणि सेम इथे कर्नाळा फोर्टला जाण्यासाठी इथून जागा आहे वगैरे. तर आपण इथून स्टार्ट करणार आहोत ट्रेक. हा कर्नाळा फोर्ट. आता आपण इथून स्टार्ट होतो आहे. बघू शकता पायऱ्या आहेत. इथून वॉशरूम वगैरेची पण इथे व्यवस्था आहे. तर कम्प्लिटली कम्फर्ट असा ट्रेक असणार आहे. आणि छोटासाच आहे, 3 किलोमीटरचा, आणि इझी आहे. बहुतेक म्हणून खूप गर्दी असते इथे. सेम छोटे लहान सर्व एज ग्रुपचे ट्रेकर्स इथे येतात. चला. तसं तुम्ही बघू शकता. तिथे अशा काही सूचना दिल्या आहे, तुम्ही बघू शकता. त्यांना फॉलो करायला हवं. तर नैसर्गिक या पद्धतीने इथं पायऱ्या बनलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. बघू शकता या पद्धतीने काही पावट आहे. ही पूर्ण दगडांनी भरलेली आहे. सेम तर यांचे रूट्स किती आतमध्ये पसरले आहेत आणि किती मोठे तुम्ही बघू शकता. झाडी किती विशाल आहे, पूर्ण पसरलेलं आहे तिथे. चला. तर असं विश्रांतीसाठी इथे काय अशा जागा बनवल्या आहेत, बघू शकता तुम्ही. तर दुपारचे 11 वाजलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि उन्हात कधीही ट्रेक करू नये, खूप त्रासदायक असतं ते. आणि अशा कळकळीचे तर उन्हात नाहीच. आपण आलो आहे आपल्या कॉलेजच्या ग्रुप सोबत, तर आपल्याला कन्सिडर करावं लागतं. सध्या आपण पुढे आहोत, काही जण पुढे आहेत, काही जण पाठी आहे. आपण
चालू आहे जमान. हे ग्रिपसाठी बनवलं आहे कारण की पावसाळ्यात पाय सटकू नये म्हणून. बघू शकता तुम्ही. चला तर तिथून आपण आलो आहे आणि सेम हे पायऱ्या आहेत अशा त्या पद्धतीने बनवल्या आहे. हे फक्त एकच कारण आहे पावसाळ्यात सोपं जाव्या म्हणून, त्यासाठी. तुम्ही बघू शकता पूर्ण वरपर्यंत आहेत, तसं वरती जायचं तिकडे. चला तर या प्रकारे काही वाट आहे, बघू शकता तुम्ही. फायनली आपण कर्नाळा फोर्ट इथे जवळ पोचलेलोच आहोत. इथून एक 2 किलोमीटर आहे, अजून 2 किंवा 1.5 किलोमीटर आहे. आणि इथे ही एक विश्रांतीसाठी जागा बनवली आहे, तुम्ही बघू शकता. तिथे असं पत्र्यांचं शेड आहे. तर चला आपण किल्ल्याकडे जाऊया. आणि वरती तुम्ही बघू शकता ढग असल्यामुळे थोडा ऊनचा जो झराव आहे कमी लागतोय. चला आपण इथून आलो इथे. आणि हा लास्ट शेड आहे, ते लास्ट थांबायची. थँक्यू. तर ही लास्ट थांबायची जागा आहे वगैरे. इथून इथे गड आहे वगैरे, इथून दिसणार नाही, तुम्ही बघू शकता. थेट समोर स्ट्रेट आहे वगैरे. तर एक 5 ते 10 मिनटात आपण पोचणार आहोत. तिथून हा असा काही व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. ऊन डोक्यावरती आलाय, तर त्रास होतोय थोडा, पण आनंदही होतोय. चला तर फायनली आपण खूपच जवळ पोचलो गडाच्या. थोड्याच वेळात आता आपण वरती पोचूया. चला. शतयोजन शतशतयोजन शरधिनियोजन शरपरिलङ्घनने. तर वरती पोचलो आपण. तर इथे एक मोठीशी अशी जागा आहे, स्ट्रेट जागा. बरेच लोक तुम्ही बघू शकता इथे. आणि इथला जो व्ह्यू आहे तोही तुम्ही बघू शकता, सुंदरमय असा. चला. शतयोजन शतशतयोजन शरधिनियोजन शरपरिलङ्घनने. हरिभाजन हरिभाजन हरिमदभाजन दशमुखकम्पण. बडवाकृत बडबडवा. तर इथला वरच्या भागातला निसर्ग तुम्ही बघू शकता. आणि हलका हलका पाऊसही सुरू झाला आहे. काही लोकांनी तुम्ही बघू शकता रेन कवर पण वेअर केले बॅगेवरती. जय शिवराय. चला. तर ह्या प्रकारे आपण वरती आलो आहे. आणि हा 5वा शेवटचा
शेड आहे आराम करण्यासाठी. थेट त्याच्या पुढे मंदिर आहे तुळजापूर देवीचं, तुळजापूर भवानीचं. बघू शकता तुम्ही. जय भवानी जय शिवाजी. चला इथून हा वरचा पडाव स्टार्ट होतं. वरती चढत आपल्याला वरती जायचं आहे. तिथून 100 मीटर आपण चढलेलं आहे. अजून एक 100 मीटर बाकी आहे. मग तिथून आपण गडाच्या आतमध्येच प्रवेश करूया. तिथून महादरवाजा आहे. चला. रा 18 19 तर आपण प्रवेश केला इथे. हे प्रवेशद्वार होता. आता ठा इथे तुम्ही बघू शकता. अशा बघवा संपूर्ण गड दिसतो इथून. हा भला मोठा असा तठा इथे आणि इथून हा पूर्ण गडाची सुरुवात होते. चला. तुम्ही बघू शकता विश्रांतीसाठी इथे असे छोटे छोटे घर बनवले आहेत. तिथे पाण्याच्या टाक्या आहेत. हा संपूर्ण परिसर आहे इथे. तर इथे अशा प्रचंड मोठ्या पाण्याच्या टाक्या बघू शकता तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 टोटल 7 पाण्याच्या टाक्या आहेत इथे. हे फक्त आपण अर्धच कंप्लीट केलं आहे. त्याच्या पुढे अजून आहे. चला. की या साईडलाही ह्या मोठ्या विशाल टाक्या आहेत. हे तुम्ही बघू शकता. हे अजून एक टाकी आहे. तर किल्ल्याच्या आपण पलीकडच्या म्हणजे दुसरीकडच्या साईडला आलं तर बघू शकता अजून किती मोठा आहे किल्ला. इथे पाण्याची एक टाकी आहे. ऑलमोस्ट आपण हा 3रा गेट आहे इथे. त्यानंतर अजून पुढे तिकडे जागा आहे. चला आपण जाऊया तिकडे. हा एक 4था दरवाजा आहे
जो आपण हे करतो बघू शकता या पद्धतीने पायऱ्या येते. तर शेवटी आपण जो शेवटचा टोक होता तो इथे कंप्लीट केलेला आहे. बघू शकता तुम्ही. तर ह्या प्रकारे आपण कर्नाळा फोर्ट हा संपूर्ण कंप्लीट केलेला आहे. जय शिवराय. आधी असं पण बसता येत नाही, बसलो तसं ते. आणि तो व्हिडिओ काढते समोरून. हे बघ सुशांत, अक्कल बिक्कल नाही का रे ते? तू कांदा खाणार आहे? तुझ्या भावाला समजून ठेव. खाल्ले